आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे। तर मी तुम्हाला सांगते आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग का आहे। तर मी 7 दिवसा अगोदर एक ऑर्डर केलेली होती। स्टार्टिंगपासून सांगते ना, 7 दिवसांअगोदर बसल्या बसल्या रील स्क्रोल करत होती। स्क्रोल करता करता मला हे ॲड्स येत होते। मग मला वाटलं आपण हे प्रोडक्ट ट्राय करायला पाहिजे। मी ॲमेझॉनला हे प्रोडक्ट सगळे सर्च केले। सर्च केल्यानंतर हे पॅक ऑफ 3चं मला भेटलं, ज्याची MRP आहे 65 रुपीज, पण 63 रुपीजला हे मला पडलं। प्लस एक्स्ट्रा डिलिव्हरी चार्जेस घेतले त्यांनी 8 रुपीज। सो मला 197 रुपीजला हे 3 पॅक भेटले। सो याच्यामध्ये हे 3 टाईप्सचे चिप्स आहे। फर्स्ट आहे मूग दाल चिप्स। त्या मूग दालच्या चिप्समध्ये उडीद दाल पण आहे, जे 70 ग्रॅम आहे। सेकंड आहे रागी चिप्स। रागी चिप्समध्ये पण उडदाची डाळ आहे। थर्ड आहे मिक्स व्हेज। मिक्स व्हेजमध्ये आहेत बीटचे चिप्स आहेत, कॅरेटचे आणि स्पिनिचचे आहेत। हे 3 आहेत जे हाय प्रोटीन स्नॅक्स आहेत। आणि स्पेशली मला या चिप्समधल्या 2-3 गोष्टी सगळ्यात जास्त आवडलेल्या आहे। फर्स्ट म्हणजे याच्यात प्रेझर्वेटिव्ह नाही आहे। येस, प्रेझर्वेटिव्ह याच्यात नाही आहे, पाम ऑइल नाही आहे, प्लस हे हाय प्रोटीन आहे आणि हे लहान पोरंही खाऊ शकता। पण रेग्युलर चिप्स घेतले तर रेग्युलर चिप्समध्ये खूप जास्त पाम ऑइल, प्रेझर्वेटिव्ह वगैरे असतं, पण याच्यात तसं काहीच नाही। याच्यात 70% ऑइलसुद्धा लेस आहे। प्लस हे स्पेशली प्रोटीन स्नॅक आहे, म्हणजे लहान पोरांना चालतील। आणि याच्यात जर ऑइलची गोष्ट करायला पाहिजे तर याच्यात राईस ब्रँड ऑइल यूज केलेलं आहे आणि सॉल्ट पण हिमालयाचा पिंक सॉल्ट यूज केलेला आहे। सो इट्स टोटली सेफ फॉर किड्स अँड आवर हेल्थ। तर आता मी तुम्हाला हे टेस्ट करते आणि याचा रिव्ह्यू शेअर करते की हे रिअलमध्ये कसे लागते। पहिले हे मूग डाळचे चिप्स आहेत। हे बघा, मूग डाळचे चिप्स अशा पद्धतीने आलेला आहे। सेकंड आहे हे मिक्स व्हेजचे चिप्स, ज्याच्यामध्ये आपल्याला बीटरूट, स्पिनिच आणि गाजर हे 3 व्हेजीज ॲड केलेले आहेत। थर्ड आहे हे रागीचे चिप्स, जे हाय प्रोटीन आहेत। इथं त्यांनी दिलेलं आहे याच्यात साबुदाणा, उडदाची डाळ आणि रागी याच्यात आहे। तर हे आहे आपले तिसरे चिप्स। तर आपण आता याला टेस्ट करूया। आपण आता सगळ्यात पहिले स्टार्ट करणार आहोत मूग डाळचे चिप्स। चांगले आहेत, बट हे पापडीसारखे लागत आहे थोडे। अशा पद्धतीने आहे ते पापडीसारखे लागतात। सेकंड ट्राय करणार आहे मिक्स व्हेज। सगळ्यात पहिले हे गाजर लागत नाही पटकून। स्पिनिच, हे चांगलं आहे। बीटरूट, थर्ड आहे रागी। तर गाईज मी थोडक्यात सांगते, असं माझ्याकडून कधी होणार नाही की मी इनकम्प्लीट व्हिडिओ बनवते। रिसेंटली मी हा व्हिडिओ पोस्ट केला आणि तोही इनकम्प्लीट होता। त्याचं कारण होतं की खूप पाऊस येत होता आणि हा व्हिडिओ पण आता इनकम्प्लीट सोडला मी, कारण की मोबाईलची चार्जिंग डेड झालेली होती। सो मी आता तुम्हाला थोडक्यात सांगते ह्या 3 चिप्सबद्दल रिव्ह्यू। तर ही फर्स्ट चिप्स जी आहे मुगाची डाळची चिप्स, ती खूप टेस्टी होती, बट आपण थोडीशी खाल्लेली जास्त चांगलं वाटेल। जास्त आपण नाही खाऊ शकत ते, बिकॉज ते जरा जास्तच हेल्दी होऊन गेलं। सो लिमिटेड खायला मजा येते। सेकंड आहे ही जी मिक्स व्हेज होती, त्याच्यातनं जे कॅरेट होते ते नॉर्मली कॅरेट लागत नव्हतं, बट स्पिनिच आणि बीटरूटचा जो फ्लेवर आहे तो खूप जास्त टेस्टी होत होता। आणि थर्ड आहे ही रागीची चिप्स, जी मला पर्सनली म्हणजे माझी फेवरेट झाली आहे। तर मी नेक्स्ट टाइम कधी ऑर्डर करेल तर रागीची स्पेशल करेल। ते चिप्स नव्हते तर ते स्टिक्स होते, जे खूप जास्त टेस्टी होते। रिव्ह्यूच्या बद्दल जर म्हटलं तर तिघांमधून मला फर्स्ट नंबर रागी आवडणार आहे, सेकंड मिक्स व्हेज आणि थर्ड मुगाची डाळची चिप्स। हे जे तिघं आहेत ते कंपनीने खूप जास्त, म्हणजे मी सांगू नाही शकत, एक्सप्लेन नाही करू शकत, इतके टेस्टी बनवलेलं वाटत नाही की आपण जंक खातोय का नाही खाते, असं एकदम मिनिमम आहे। फ्लेवर वगैरे खूप छान आहे आणि हेल्दी बनवलं आहे, त्याच्यासाठी खूप मी आउट ऑफ 10 रेटिंग देणार आहे। खूप छान बनवलेलं आहे। तर आता मी अजून एक हे ऑर्डर केलेलं आहे, तर याच्यावर पण एक व्हिडिओ येणार आहे, याचा पण आपण रिव्ह्यू करणार आहोत। तर आता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी पण रेडी राहा। सो बाय गाईज।